धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, खरीप हंगामामध्ये आपल्याकडे कडधान्याची लागवड फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही लागवड जर आपण आंतरपीक पद्धतीने केली तर शेतकरी बांधवांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि परिणामी नफा वाढतो. नेमकी आंतरपिकं कोणती घ्यायची, कशा पद्धतीने घ्यायची, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हे सगळं जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमातनं. विषय आहे कडधान्यासाठी आंतरपीक पद्धती आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय हरिप्रभाकर बापतीवाले यांना. कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय पुणे आहेत. नमस्कार. नमस्ते. आपलं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करूया. सुरुवातीला मला सांगा की आंतरपीक पद्धती म्हणजे नेमकं काय? जमिनीच्या एकाच क्षेत्रावर एक पीक न घेता दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिकं घेणं याला आंतरपीक पद्धती म्हणतात. आता हे आपण आंतरपीक जे घेतो तर ते घेण्यामागे नक्कीच काही ठोस कारणं असतील, तर ती काय सांगा? हा, हे निश्चितच शेतकऱ्याची जोखीम कमी करणं हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. तर ही आंतरपीक पद्धतीमध्ये जोखीम कमी केली जाते. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला जास्तीचं उत्पन्न मिळवून दिलं जातं. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जमिनीची सुपीकता जी आहे ती टिकवता येते, जमिनीची धूप थांबवता येते. जमिनीमध्ये जो ओलावा आहे त्या ओलाव्याचा पुरेपूर उपयोग आपल्याला करून घेता येतो आणि त्याचबरोबर आपल्याला जो कीड आणि रोग जे आहे त्याचं व्यवस्थापन याच्यामध्ये करता येतं. बरं, आपण एकूणच बघतो की आपला शेती व्यवसाय जो आहे तो अनिश्चित स्वरूपाचा आहे, पावसावर अवलंबून आहे. तर ही अनिश्चितता जी आहे ती कशी आंतरपिकाच्या माध्यमातून कमी होऊ शकते? आपण जर एकच पीक घेतलं तर याच्यामध्ये हवामान किंवा कीड रोग किंवा कमी भाव मिळणं याच्यामुळे पिकाचं नुकसान होऊ शकतं, शेतकऱ्याला कमी उत्पन्न मिळतं. जर आपण आंतरपीक जर घेतलं तर याच्यामध्ये एक पिकाला जरी समजा उत्पन्न कमी मिळालं किंवा भाव कमी मिळाला तरी त्याला दुसरं पीक याच्यामध्ये उत्पन्न मिळवून देतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपण तूर आणि सोयाबीनचं आपण आंतरपीक घेतो. यामध्ये जर जास्त पावसामुळं जर सोयाबीनचं उत्पन्न कमी आलं तर याच्यामध्ये तुरीचं उत्पन्न त्याला पर्यायी चांगलं मिळून देतं आणि शेतकऱ्याला नुकसान होत नाही. हा एक याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी कुठेतरी एक फायदा करून देणारं एक पीक असतं असं म्हणायला हरकत नाही. आता शेतात एका वेळेस 3 ते 4 पिकं असतात आंतरपीक पद्धतीमध्ये. इतकी पिकं शेतकरी बांधव घेऊ शकतो. तर या पिकांवर पडणारे कीड आणि हे रोग हे वेगळे असतील, वेगळ्या वेळेत असतील. मग या सगळ्याचं नियोजन, व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी नेमकं कसं करावं? याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हाच आहे की आपल्याकडे जी आंतरपीक पद्धती शिफारस केलेली आहे हे पिकच याच्यामध्ये कीड आणि रोग वेगवेगळे असणारे केले जाते. त्याचबरोबर आपण आंतरपीक घेतल्यामुळं कीड किंवा रोगाचं जे संक्रमण आहे ह्या संक्रमणाला आपोआप आळा बसतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादी पर्टिक्युलर कीड जर पडली तर त्या किडीला समजा ती तृणधान्यावर पडलेली असेल तर त्याच्या शेजारी आपण कडधान्य घेतो आणि याचे जे अन्न जे आहे त्या किडीचं हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे तृणधान्याची कीड हे कडधान्यावर जात नाही आणि त्याच्यामुळे आपोआपच त्याच्या संक्रमणाला आळा बसतो आणि अशा प्रकारे कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. बरं, आता यामुळे जमिनीची सुपीकता यावर चांगला परिणाम होतो, वाईट परिणाम होतो की नेमकं काय होतं की सुपीकता टिकून राहते? याच्यामध्ये जमिनीची सुपीकता टिकून राहते, त्याचबरोबर त्याच्यावर चांगलाही परिणाम होतो. त्याचं कारण म्हणजे काय, आपण याच्यामध्ये कडधान्य घेतो आणि कडधान्याची मुळं जी आहे खोलवर असतात. कडधान्याचा जो पालापाचोळा आहे हाही जास्त पडतो आणि कडधान्याच्या मुळावर जे आहे ते जीवाणूच्या गाठी असतात. हे जीवाणू नत्र स्थिर करतात आणि हा जो नत्र आहे हा जमिनीमध्ये आपोआप वाढतो, त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता टिकते. त्याचबरोबर जमिनीची जो सुपीकता आहे याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब हा एक महत्त्वाचा भाग आहे
आणि ही जी कडधान्याची पिकं घेतली जातात त्याच्यामुळे सेंद्रिय कर्व वाढतो, त्याच्यामुळे जमिनीचा पोत आणि एकंदरीतच जमिनीचं आरोग्य सुधारतं. बरं, आणि कोणत्या प्रकारची जमीन ही निवडावी साधारणतः? याच्यामध्ये आपल्याला जमीन जी आहे ती कोणत्या प्रकारे जमीन निवडणं यापेक्षा जमिनीनुसार कुठली पिकं आपण त्याच्यामध्ये घ्यावी हा एक महत्त्वाचा भाग आहे. समजा आपण उदाहरण जर द्यायचं झालं तर हलकी जमीन जर असेल तर आपण बाजरी आणि त्याच्यामध्ये मटकी आपण असं पीक घेऊ शकतो. जर आपल्याला मध्यम जमीन असेल तर आपल्याला बाजरीसोबत आपण तुरीचं पीक आंतरपीक घेऊ शकतो. त्याचप्रमाणे जर ज्वारी जर असेल तर ज्वारीमध्ये आपल्याला उडीद, त्याच्यानंतर आपण मूग आणि आपण तूर हे तिन्ही पिकं याच्यामध्ये ज्वारीमध्ये आपल्याला घेता येतात. असं आपल्याला ज्या प्रकारे जमीन आहे त्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण पिकाची आपल्याला निवड करता येते. म्हणजे त्या प्रकारच्या जमिनीतनं त्यांना लागलेले अन्नद्रव्य हे शोषले जातात असं म्हणायला हरकत हो, नाही. निश्चित. आता कडधान्य आणि आंतरपिकं यांचं महत्त्व आपण कसं सांगाल? कडधान्य आणि आंतरपिकाचं महत्त्व जर घ्यायचं झालं तर आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा भाग जो आहे तो आपण जर एकच पीक जर घेतलं तर त्या पिकामध्ये जी मोकळी जागा असते त्याचा आपल्याला वापर होत नाही. आणि आपण त्या पिकामध्ये जर कडधान्य घेतलं तर ती मोकळी जागा होते, म्हणजे व्यापली जाते. उदाहरण जर द्यायचं झालं तर मी परत एकदा सोयाबीन आणि तुरीचं देतो. त्याचं कारण म्हणजे सोयाबीनचं क्षेत्र जे राज्यात आहे हे 40 लाख हेक्टर आहे. आपण जर याच्यामध्ये तुरी आणि सोयाबीनचं आंतरपीक जर घेतलं तर आपल्याला सोयाबीन जे आहे हे आपण जवळपास 70 ते 75% सोयाबीनचं पिकाचं संख्या आपण ठेवतो. आणि तुरीची जी संख्या आहे हे जवळपास पूर्ण आपण घेतली जाते. याच्यामध्ये तुरीचं उत्पन्न आपल्याला नेहमीप्रमाणेच मिळतं आणि सोयाबीनचं जे उत्पन्न आहे हे 70 ते 75% येत असल्यामुळे हे सोयाबीनचं पीक हे शेतकऱ्याला बोनस म्हणून त्याला मिळतं आणि अशा प्रकारे त्याचा आर्थिक फायदा होतो. मग आता हे कडधान्याची क्षेत्र वाढ आहे ती नेमकी कशा प्रकारे करता येऊ शकते? हा, क्षेत्रवाढ हे जे आहे हे फार महत्त्वाचा विषय आहे. मग आता हे कडधान्याची क्षेत्र वाढ आहे ती नेमकी कशा प्रकारे करता येऊ शकते? हा, क्षेत्रवाढ हे जे आहे हे फार महत्त्वाचा विषय आहे. आणि क्षेत्रवाढीमध्ये जर विचार केला तर आपल्याला खरीपमध्ये सोयाबीन आहे, कापूस आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे आणि भाताच्या बांधावर आपण कडधान्य घेऊ शकतो. आपल्याकडं जर राज्याचा विचार केला तर भाताचं क्षेत्र 15 लाख हेक्टर आहे आणि भातानंतर कुठलंही कडधान्य घेतलं जात नाही. त्याचबरोबर सध्या भाताचे बांध सुद्धा मोकळे असतात. तर जर भाताच्या बांधावर आपण तूर किंवा घेवडा जर घेतला तर आपल्याला भातामध्ये कडधान्याचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवता येतं. फार महत्त्वाची गोष्ट आपण सांगितली की भातामध्ये सुद्धा आपण कडधान्य घेऊ शकतो. नक्कीच. आता वाणाची निवड ही तितकीच महत्त्वाची आहे. हो. तर वाणाच्या निवडीबाबत आपण काय सांगाल? वाणाची निवड जी आहे हा जमिनीच्या प्रकारानुसार करणं महत्त्वाचं आहे. जमीन जर हलकी किंवा मध्यम जर असेल तर तुरीचे वाण जे आहे ते 150 160 या दिवसापर्यंतच असावे. जमीन जर भारी असेल जसं विदर्भ आहे तर याच्यामध्ये तुरीचे जे वाण आहेत याचा कालावधी जो आहे तो 160 170 किंवा त्यापेक्षा जास्त असला तरी चालेल. उदाहरण द्यायचं झालं तर विदर्भाने आपल्याकडं ICP 8863 हा वाण किंवा आशा वाण याचं जास्त क्षेत्र आहे. आणि हे जर मराठवाड्यामध्ये जर आपण घेतलं तर हे बदनापूरचे जे वाण आहेत BSMR 853, BSMR 736 किंवा BDN 711 यासारखे वाण याच्यामध्ये जास्तीत जास्त घेतलेले चांगले. बरं, मूग उडीदच्या बाबतीत काय सांगाल? मूग आणि उडीद हे जी पिकं आहेत हे कमी कालावधीची पिकं आहेत आणि याच्यामध्ये हे 60 ते 70 दिवसामध्ये येत असल्यामुळं सर्वच वाण याच्यामध्ये मूग आणि उडीद त्या क्षेत्रामध्ये जी शिफारस केलेली आहे ते वाण घेण्यासारखं नाही. बरं, बीज प्रक्रिया हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी भाग येतो. तर बीज प्रक्रियेबाबत आपण शेतकरी बांधवांना काय मार्गदर्शन कराल? हा, बीज प्रक्रिया हा एक कडधान्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि बीज प्रक्रियेमुळं आपल्याला एकंदरीत जमिनीमध्ये आपण पिकाला जे आपण गुंतवणूक करतो ती आपली कमी होते आणि जास्त उत्पन्न मिळतं. बीज प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला जो कडधान्य जी पिकं आहेत ह्या पिकावर विल्ट जे आपण त्याला मर म्हणतो हा रोग मोठ्या प्रमाणात येतो आणि याच्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये सर्वसाधारणपणे थायरम किंवा कार्बेंडेजिम याची आपल्याला साधारण थायरम घेतलं तर 2 ग्रॅम आणि कार्बेंडेजिम जर घेतलं तर 3 ते 4 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात वापरलं जातं. याबरोबरच कडधान्यामध्ये आपल्याला रायझोबियम आणि PSB याची प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे आहे. रायझोबियममुळं नत्राचं जे स्थिरीकरण आहे हे मोठ्या प्रमाणात होतं
आणि जर स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूची प्रक्रिया जर केली तर जमिनीमध्ये जे स्फुरद अनुपलब्ध होतो तो आपल्याला उपलब्ध मिळतो. बरं. तर याची प्रक्रिया फार महत्वाची आणि प्रक्रिया करताना सर्वात महत्वाचा भाग जो आहे हा बुरशीनाशकाची प्रक्रिया पहिल्यांदा करणं गरजेचं आहे. आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतरच आपल्याला जो जीवाणूची प्रक्रिया हे करणं गरजेचं आहे. आणि जीवाणूची जी प्रक्रिया आपण करतो ही पेरणी करण्यापूर्वी काही तास अगोदरच करावी लागते. तो जास्त काळ अगोदर करून ठेवता येत नाही. हा एक महत्वाचा भाग आहे. पेरणीची योग्य वेळ कोणती? पेरणीमध्ये सर्वात महत्वाचा भाग जो आहे, जर आपण मूग आणि उडीद ही जर पिकं घेतली तर साधारणपणे 5 जुलैच्या पूर्वीच याची पेरणी करणं महत्वाचं आहे. 5 जुलैनंतर जर पेरणी झाली तर याच्या उत्पन्नामध्ये फार मोठी घट होते. त्याच्यामुळे त्याचा एक महत्वाचा भाग आहे. जर आपल्याला उशिरा पेरणी करायची जर झाली तर याच्यामध्ये महत्वाचं आपल्याला बाजरी आणि तूर याचं आपल्याला आंतरपीक घेता येईल किंवा आपल्याला तूर आणि सोयाबीन याचं आंतरपीक घेता येईल. याच्यामुळे पाऊस कधी पडतो, कसा पडतो याच्यानुसार आपल्याला पिकाची आणि त्याच्या वाणाची निवड करणं गरजेचे आहे. ती निवड आधीच करून ठेवलेली बरी आहे? हो, ती निवड अगोदरच करावी लागते. पण बऱ्याच वेळा पावसामध्ये पावसाची अनिश्चितता असते. पाऊस जर उशिरा चालू झाला तर आपल्याला ऐन वेळेस तो निवड ही बदलावी लागते. म्हणजे शेतकरी बांधवांनी थोडंसं या गोष्टीकडे पूर्ण काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे की अनिश्चिततेमुळे त्यांनी काय काय गोष्टी काटेकोरपणे लक्षात ठेवल्या पाहिजे, त्याबाबत आपण काय सांगा? याच्यामध्ये अनिश्चिततेबाबत काय काय गोष्टी करणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये एक पहिलं म्हणजे सर्वात पिकाची निवड. पिकाची निवड जी आहे ते जमिनीनुसारच करावी एक भाग. आणि दुसरा भाग ज्या क्षेत्रामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे तो कमी आहे तर याच्यामध्ये कमी कालावधीचीच वाण निवड हा करणं महत्वाचं आहे. आणि ज्या याच्यामध्ये कालावधी जास्त किंवा भारी जमिनी आहेत याच्यामध्ये जास्त कालावधीचं निवड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण आंतरपीक घेताना जो आंतरपीक जे आहे याचा कालावधी जो मुख्य पिकापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, जेणेकरून एकाच वेळेस ते काढणीला येणार नाही. बरं, आता आंतरपीक पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत, तर आपल्या राज्यात साधारणतः कोणकोणत्या शिफारस केल्या जातात? आता आंतरपीक पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत, तर आपल्या राज्यात साधारणतः कोणकोणत्या शिफारस केल्या जातात? आपल्या राज्यामध्ये जे क्षेत्र जर आपण पाहिलं तर खरीपमध्ये आपल्याला कपाशीचं क्षेत्र मोठं आहे. कपाशीमध्ये आपल्याला कपाशी, ज्वारी आणि तूर याचे आंतरपीक घेता येतं. म्हणजे आपल्याला समजा 6 ओळी कपाशी, त्याच्यानंतर 1 ओळ ज्वारी, त्याच्यानंतर 2 ओळ तूर आणि नंतर परत ज्वारी असे आपल्याला घेता येतं. किंवा आपल्याला बाजरीचं क्षेत्र मोठं आहे. आपल्याला बाजरीमध्ये जर हलकी जमीन असेल तर बाजरीमध्ये आपल्याला मटकी घेता येते. जर भारी जमीन असेल तर आपल्याला बाजरीमध्ये तूर घेता येते. आपल्याकडे खरीप ज्वारीचं क्षेत्र विदर्भामध्ये मोठं आहे. तर खरीप ज्वारीमध्ये आपल्याला तुरीचं प्रमाण घेता येतं. आपल्याकडे मक्याचं क्षेत्र वाढ होत आहे. मक्यामध्ये आपल्याला मूग, उडीद, चवळी आणि तूर हे तिन्ही पिकं आपल्याला त्याच्यामध्ये मक्यामध्ये घेता येतात. आणि आपल्याकडे भातामध्ये जो आहे हा आपल्याकडे कडधान्ये घेतली जात नाहीत. आणि विदर्भामध्ये भाताचे बांध मोठमोठे आहेत. आणि ह्या भाताच्या बांधावर आपल्याला जर तूर घेतलं तर आपल्याला भाताबरोबरच तुरीचे उत्पन्न आपल्याला शेतकऱ्याला मिळतं. आणि अशा प्रकारे आपल्याला जो आहे तो कडधान्याचं क्षेत्रही वाढ करता येते आणि शेतकऱ्याला उत्पन्नही जास्त मिळवता येते. बरं, आता शेतकरी उत्पन्न जास्त मिळावं यासाठी कधी कधी आपण बघतो की खताचा वारेमाप वापर करतात, तर तो नक्कीच मला वाटतं की हानिकारक असावा अतिवापर. निश्चित. तर खताचं योग्य प्रमाण आणि खताचं व्यवस्थापन याबाबत आपण थोडं सांगावं. खताचं व्यवस्थापन फार महत्वाचं आहे. आणि खरं म्हणजे केंद्र सरकारने एक महत्वाची योजना जमीन आरोग्य पत्रिका हे एक चालू केलेले आहे. आणि आपल्या राज्यामध्ये बहुतेक सर्व शेतकऱ्यांचे जमीन आरोग्य पत्रिका ह्या शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत. खताचा वापर करताना माती परीक्षानुसारच खताचा वापर करणं गरजेचं आहे. याच्यामुळे खताची बचत होतेच, त्याचबरोबर काही सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत हे अन्नद्रव्य सुद्धा त्या गरजेनुसार देता येतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला महाराष्ट्राचं कोकण ते विदर्भ हा जर भाग बघितला तर कोकणमध्ये जे फेरस हे जे अन्नद्रव्य आहे याचं प्रमाण जास्त आहे आणि झिंकचं अन्नद्रव्य प्रमाण कमी आहे. आपण जर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जर घेतलं आणि विदर्भामध्ये मध्य विदर्भ तर याच्यामध्ये झिंक आणि फेरस याचं प्रमाण अत्यल्प आहे. आणि जर आपल्याला पूर्व विदर्भ जर घेतलं तर याच्यामध्ये परत फेरसचं प्रमाण बरं आहे.
तर हे कमतरतेनुसार आपल्याला सूक्ष्म मूलद्रव्याचं पुरवठा करणं गरजेचं आहे आणि हे जर केलं तर उत्पन्नामध्ये वाढ निश्चितच होते. म्हणजे अन्नालाही हवं तितकंच अन्न देणं हे फार गरजेचं आहे, हो, निश्चितच. अन्नद्रव्य देणं. तर आता आपण वेगळे वेगळे आंतरपिकं घेतो आहोत एकाच शेतजमिनीमध्ये. नक्कीच प्रत्येक पिकाची भूक वेगळी, पाण्याची गरज वेगळी. मग नेमकी ही पाण्याची गरज आपण पूर्ण करत असताना वेगळ्या वेगळ्या पिकांची ती कशी करायचं, पाणी व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? पाणी व्यवस्थापनमध्ये महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आपल्याकडं किती पाण्याच्या पाळ्या उपलब्ध आहेत, हा आपल्याला एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. जर पाण्याची पाळी जर आपल्याला एकच उपलब्ध जर असेल तर सर्वसाधारणपणे पीक जे आहे ह्या फुलोऱ्या अवस्थेत असताना पाणी देणं महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडं 2 पाण्याच्या पाळ्या जर असतील तर आपण साधारणपणे जो आपण टिलरिंग अवस्था म्हणतो किंवा फांद्या फुटण्याची अवस्था म्हणतो त्यावेळेस एक पाण्याची पाळी आणि त्याच्यानंतर आपण एक फुलोऱ्या अवस्थामध्ये पाण्याची पाळी, हे 2 पाण्याची पाळी. आणि आपल्याकडे जर 3 पाण्याच्या पाळ्या उपलब्ध असतील तर एक फुटवे फुटण्याची वेळ किंवा फांद्या फुटण्याची वेळ, त्याच्यानंतर फुलोऱ्याची वेळ आणि साधारणपणे दाणे भरण्याची वेळ, अशा 3 पाण्याच्या पाळ्या जर दिल्या तर याच्यामध्ये निश्चित चांगला फायदा होतो. हरभऱ्यासारखं पीक जर असेल तर शक्यतो आपल्याला स्प्रिंकलरद्वारे जर पाणी दिलं तर त्या उत्पन्नामध्ये निश्चित चांगली भर पडते. बरं, आता शेतकरी बांधवांनी कटाक्षाने काय करावं आणि काय करू नये? शेतकरी बांधवांनी कटाक्षाने जर विचार केला तर एक महत्त्वाची बाब म्हणजे बीज प्रक्रिया. हे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बीज प्रक्रिया जी आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा भाग जो आहे हा खताचा वापर करताना, खताचा वापर जो आहे तो शेतकरी जास्त प्रमाणात करतात, त्याच्यामुळे एक तर त्याचा खर्चही वाढतो आणि पिकाला तेवढं त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळं जमीन आरोग्य पत्रिकेनुसारच खताचा वापर करावा, हा एक भाग महत्त्वाचा आहे. तिसरा भाग महत्त्वाचा म्हणजे कीड आणि रोग. दरवर्षी कीड आणि रोगामुळं पिकाचं जवळपास 30 ते 40%, कधी कधी त्यापेक्षाही जास्त नुकसान होतं. तर याच्यामध्ये आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये एक चांगली योजना शासनाने चालू केलेली आहे, ती म्हणजे कीड आणि रोग सर्वेक्षण. याच्यामध्ये कीड आणि रोग किती प्रमाणात पडले आहे आणि ह्या प्रमाणानुसार तो शेतकऱ्याला सल्ला दिला जातो आणि शेतकऱ्याला SMS द्वारे संदेश दिले जातात. या संदेशाचं जर पालन केलं तर जास्त अनावश्यक खर्च त्याच्यामध्ये निश्चित टाळू शकतो. आणि आणखी एक याच्यामध्ये महत्त्वाचे भाग जो आहे तो शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावरच जर आपण जसं निमोळी अर्क अशी जर आपण कीटकनाशकं जर तयार केली तर शेतकऱ्याचा खर्च कमी होईल, त्याचबरोबर कीटकनाशकाचा जो अंश आहे तो राहण्याचा हाही प्रश्न मिटेल. हे 4-5 गोष्टी जर शेतकऱ्यांनी पाळल्या आणि याच्याबरोबरच पाण्याच्या पाळ्या हे जर पाळल्या तर शेतकऱ्याला निश्चितच चांगलं उत्पन्न येईल. चांगलं उत्पन्न येईल पण त्याला भावही तितका मिळणं गरजेचं आहे. हो. तर बाजारभाव या बाबतीत आपण काय सांगाल? बाजारभाव जो आहे हा खरं म्हणजे अनिश्चित आहे आणि कुठलाही बाजारभाव जो आहे हा डिमांड आणि सप्लाय ह्या 2 गोष्टीवर अवलंबून असतो. आणि याच्यामध्ये शेतकरी एक महत्त्वाची गोष्ट काय करू शकतो की पीक काढल्यानंतर एक म्हणजे आपल्याकडं शेतमाल तारण योजना आहे. जर बाजारभाव जर कमी झाले असतील तर शेतकरी शेतमाल तारण ह्या योजनेचा फायदा करून घेऊ शकतो. तो म्हणजे ज्या ठिकाणी ज्या गोडाऊनमध्ये शेतमाल तारणची योजना आहे त्या ठिकाणी शेतकऱ्याला 75% जो आहे कर्ज त्याच्यामध्ये मिळतं आणि ज्यावेळेस भाव वाढेल त्यावेळेस तो शेतकरी तिथून तो आपलं धान्य काढून तो विकू शकतो. हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा भाग जो आहे तो शेतकऱ्यांनी आता खरं म्हणजे स्वतःच्या क्षेत्रावर त्यांनी कृषी प्रक्रिया करण्याची गरज आहे. याच्यामध्ये दाल मिल किंवा क्लिनिंग आणि ग्रेनिंग युनिट हे शेतकरी करू शकतो आणि हे जर केलं तर त्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे आपण मूल्यवर्धन म्हणतो, हा मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्याला जास्तीचा भाव मिळू शकेल. अगदी खरं आहे. म्हणजे शेतात पीक छान आलं, म्हणजे फळ आपल्याला मिळालं पण त्या फळाचं रूपांतर चांगल्या पैशात होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आंतरपीक पद्धतीनं शेतकऱ्याला नक्कीच यातून फायदा होऊ शकतो. आज आपण इथे आलात आणि इतकी छान माहिती आपण विस्तृत शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. नमस्कार.